त्या संदर्भात पत्रकार मित्रांनो आपल्यालाही माहिती आहे बरंच काही दोन्ही उलट बातम्या ह्या पहिल्यापासून त्या ठिकाणी चाललेल्या होत्या आणि ह्या वेळोवेळी मुख्यमंत्र्यांच्याही कानावर गेल्या आणि मुख्यमंत्री आज त्याचे अध्यक्ष आहेत आणि ह्या सगळ्या बातम्या गेल्यानंतर माझे पालकमंत्री म्हणून माझ्याही कानावर अशा प्रकारच्या बातम्या यायच्या की दादा काही ठिकाणी चुका घडलेल्या आहेत, काही ठिकाणी बिल्डरांच्या असणाऱ्या जमिनी ह्याला व्यवस्थितपणे तिथं DP-मध्ये कुठलंही रिझर्वेशन टाकलं गेलं नाही, मात्र शेतकऱ्यांच्या जमिनीवर टाकलं गेलं आहे. असं वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणावर सतत कुणी ना कुणी करत होतं आणि ह्या प्रकारच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पण गेल्या. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अखत्यारीमध्ये हा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेताना ते मला म्हणाले की बाबा त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. म्हणलं का माझं नेहमीच मत असं असतं जर कुठं चुकीचं झालेलं असेल तर ते चुकीचं दुरुस्त केलं पाहिजे, ते कुणावर अन्यायकारक राहता कामा नये. त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी मिनिट्सवर सही करत असताना त्यांच्या हस्ताक्षरामध्ये हे DP रद्द करून नवीन हे करायचा निर्णय घेतला. कशाबद्दल नाही, एक मिनिट ऐका पत्रकार मित्रांनो, मला पण त्या गावातले काही शेतकरी भेटले. आपल्याला आता असं करून चालणार नाही. आपल्याला आज पुण्यामध्ये IT लोक आले होते, ते सांगत होते की विमानतळामुळं मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या पद्धतीनं बेंगलोरला, चेन्नईला, हैदराबादला इंटरनॅशनल विमानतळ असल्यामुळं परदेशी एक तर मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये परदेशी कंपन्या हे पुढे येत असतात आणि डाटा सेंटर त्याच्या संदर्भातलं चालू असतं आणि ते जर आपल्याला पुढं करायचं असेल तर आपल्याला विमानतळ करावं लागेल. आपल्याला ज्यांचं नुकसान व्हावं असं आम्हाला अजिबात वाटत नाही, परंतु तुम्ही बघितलं समृद्धी महामार्ग असेल, एक्सप्रेस हायवे असेल, असे अनेक रस्ते करत असताना आपल्याला जमिनी घ्याव्या लागतात. त्या जमिनीला चांगला मोबदला देण्याची खबरदारी राज्य सरकार त्या ठिकाणी घेईल आणि त्या पैशामध्ये त्यांनी दुसरीकडं अधिकची जमीन घ्यावी. काही त्यांच्या सगळ्या घराचा वगैरे मोबदला दिला जाईल. आता ती साईटच जर तिथली फायनल झालेली असेल, आम्ही अनेक प्रकारे प्रयत्न केला, आम्ही मागे असताना पण केला किंवा त्याच्याऐवजी थोडी खाली सरकता का, खाली सरकलं की ते बारामती जवळ जात होतं. मग पुन्हा काही जण बघा ह्यांना बारामतीलाच न्यायचं, तर पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या दोन्ही शहरांच्या दृष्टिकोनातनं मोठ्या प्रमाणावर नागरिक ह्या दोन्ही शहरात फ्लोटिंग सगळं पॉप्युलेशन धरलं तर जवळपास 1 कोटी पॉप्युलेशन आपल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडचं झालेलं आहे. आता फ्लोटिंग पॉप्युलेशन आणि विद्यार्थ्यांची सगळी संख्या बघता इथं गरज आहे आणि आपल्या आत्ताच्या टर्मिनल वाढवलेला असला तरी ह्या विमानतळावर ताण येतोय आणि ह्या विमानतळाचा रनवे देखील त्या ठिकाणी कमी आहे. शिवाय ते संरक्षण विभागाचं असल्यामुळं कधीकधी त्यांची ज्यावेळेस प्रॅक्टिस असते त्यावेळेस 10 वाजेपर्यंत बंद, आज 12 वाजेपर्यंत बंद, असं शहरामधल्या विमानतळाचं चालत नाही. इंटरनॅशनल विमानतळ असलं तर ते 24 तास चालू असलं पाहिजे आणि त्यामुळं हे करावं लागतंय, नाईलाजाने करावं लागतंय. ह्याच्यामध्ये कुठं शेतकऱ्यांना नाराज करणं किंवा शेतकऱ्यांना त्रास देणं ही भावना अजिबात नाही. ही चर्चा गेले 10-15 वर्ष चाललेली आहे आणि आता आपल्याला जर पुढच्या 50-100 वर्षाचा विचार करायचा असेल तर पत्रकार मित्रांनो आपण पण तसं पॉझिटिव्ह थोडंसं बातम्या देण्याचा प्रयत्न करा. तिथं कुणावर अन्याय होणार नाही ही खबरदारी राज्य सरकार निश्चितपणे घेईल ही खात्री मी देतो. वक्फचा कायदा जो आहे तो संसदेमध्ये पारित झाला, लोकसभेमध्ये राष्ट्रवादीनं मतदान केलं, मात्र त्याच्या संदर्भातली भूमिका मांडली नाही. रादर वक्फच्या संदर्भामध्ये जाहीर भूमिका. एक मिनिट, एकच माणूस आमचा एकच माणूस आहे, राज्यसभेत 3 आहेत, त्याच्यावर राज्यसभेत प्रफुल्लभाईंनी भूमिका त्या ठिकाणी मांडली. ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा होतीये. काही जण म्हणतात की हे अन्यायकारक आहे, परंतु काही जण म्हणतात की ह्याच्यामुळं वक्फ बोर्डाच्या जेवढ्या काही जमिनी आहेत त्या जमिनीचा जो मोबदला त्या घटकाकरता मिळायला पाहिजे
किंवा वक्फ बोर्डाला मिळाला पाहिजे आणि त्याच्यातनं इतर ज्या काही गोष्टीच्या सुधारणा व्हायला पाहिजे, ह्याच्यात दोन्ही बाजू ऐकायला मिळत आहेत. ह्या संदर्भामध्ये आम्ही पण पक्षांतर्गत त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. पण तुम्ही पण बघितलं, उलट विरोधकांनी अशी टीका केली की सत्ताधारी पक्षाची भाषणं होत असताना ते कुणाचं समर्थन करतात हेच आमच्या लक्षात आलं नाही, अशी पण भाषणं त्या ठिकाणी झाली. याचा अर्थ विरोधी पक्ष दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी बोलतो. खासदार गैरहजर राहिले मतदानाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे. नाही तर मला बाबा मी काय त्या पक्षाचा अध्यक्ष का? मला काही माहिती नाही. तू माझ्यापुरतं प्रश्न विचार, इतर पक्षांच्या बद्दल मी काय सांगणार आहे? काय का एक मिनिट कोण म्हणतंय मुस्लिम समाजाला त्रास दिलेला आहे? असं कुणीतरी एखादी व्यक्ती बोलते. ती व्यक्ती कधी लोकांच्यातनं एकदा निवडून आली होती, एकदा. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस निवडणुकीला उभं राहिली त्यावेळेस 4 नंबरला गेली. एवढं त्यांची कर्तबगारी आहे. आणि त्यांना अध्यक्ष केल्यापासून काँग्रेसमध्ये किती चैतन्य निर्माण झालं ते आपण बघताय, किती उत्साह झालाय तो आपण बघताय. त्याच्यामुळं अशांच्या प्रत्येकाच्या गोष्टीला उत्तर द्यायला मी काही बांधील नाही. मी माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून पुढं चाललेलो आहे. मी शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारेने पुढं चाललेलो आहे. मला माझं समजतं आहे. त्याच्यामुळे बाकीच्यांनी फुकटचे सल्ले देण्याचा प्रयत्न करू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.